नमस्कार, कशा आहात आपण सर्व? खूप खूप धन्यवाद कीर्ती रेडकर यांचं आणि खूप खूप धन्यवाद पूर्ण प्रोडक्शन हाऊसचं. मी आज मूवी बघितली काकण. मला राहवले नाही, मी ताबडतोब तुमच्यासोबत माझे अनुभव शेअर करण्यासाठी मी कॅमेऱ्यासमोर आलो आहे आणि मी व्हिडिओ शूट करतो विदाउट एनी प्रिपरेशन. नाव टाईम इज, आता वेळ आहे 1:20 रात्रीचे. विचार करा काय इम्पॅक्ट असेल त्या मूवीचा. 2015 रिलीज झालेली मराठी सिनेमा, एवढा उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट ॲक्टिंग, उत्कृष्ट डायरेक्शन, एव्हरीथिंग इज मार्वलस. तुम्ही पिक्चरची स्टोरी तर तुम्हाला सांगू नाही शकत, तुम्हाला हा पिक्चर बघावाच लागेल. पिक्चरचं नाव परत एकदा येतो काकण. आत्तापर्यंतच्या बघितलेलं ही सगळ्यात अप्रतिम असा एक माझ्या जीवनामध्ये एक चित्रपट असेल. कीर्ती रेडकर यांनी एवढ्या सुंदर प्रकारे ही कहाणी लिहिली आहे. त्यांना मनापासून मी खूप 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 धन्यवाद द्यावासा वाटतो की जणू एक असा चित्रपटची कथा लिहिलेली आहे. प्रत्येक क्षण जसं माझ्या मनातून भिनलेले आहेत. आवडण्याचे कारण हे आहे की सुंदर प्रेमाचे सादरीकरण केलेले आहे. सुधामती एक श्रीमंत मुलगी दाखवली आहे आणि एक गरीब घरातला मुलगा केशू ज्याच्या प्रेमात ती पडते. बस एवढंच मी सांगू शकतो. बाकी प्रेम कहाणी पुढे आहेत. वेडी आहेस गो, फार वेडी. प्रेमात वेडेपणा करायचा नाही तर मग काय फायदा. त्या कथेमध्ये संक्षिप्तमध्ये वर्णन करायचं असेल तर किसूच्या मनातल्या भावनांना 4 ओळीत आपण समजू शकतो. वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा की भेट हवी, जन्मोजन्मी तळहातावर, एक तुझी ही रेख हवी. मला बोलताना एवढी इमोशनल झालो मी, आवत नाही. ह्या चित्रपटात एक गोष्ट तर खूप सुंदरपणे समजते. प्रेम म्हणजे फक्त ती व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर राहणार असे नाही. प्रेम म्हणजे त्याग, कायमचे लांब राहून, एक दुसऱ्या आठवणीत कायमचे राहून, एक दिवस नक्की भेटेल अशा आशेवर जिवंत राहणे. किसूने जे वचन दिलेले त्याच्यावरच पूर्ण आयुष्य जगतो. एवढ्या हृदयस्पर्शी भावना, जे आपल्या काळजात लपलेले प्रेम असते ना, ते अलगद डोळ्यात अश्रूच्या रूपात बाहेर येतात. आपणही केलं असेल असं प्रेम, ते आठवण करून देतात. एक ओळ म्हणू शकते, शब्द संपले सारे, कंठ दाटून आला, डोळ्यातील अश्रूंचा बांध आता फुटला. काकण होते ते, त्या जीव त्याचा गुंतला, वचनपूर्तीने त्याचा मरणाचा मार्ग मोकळा. पण जेव्हा तू ती काकण आणशील ना, तेव्हा तुझ्या हाताने माझ्या हातात घालशील. मी प्रार्थना करेल देवाला, कोणाच्याच प्रेमाची अशी अंत नको होऊन देऊ. हा, वचन दे. दिला. कोणाला त्रास नको होऊन देऊ. किसू आणि सुदामा हमेशा लक्षात होती, पण त्या एकत्र आणणारा गोपी तोही त्या मूवीमध्ये तितकाच महत्वाचा होता. पण मी तुला माझा मित्र समजतो. तुला जर कोण बोललं तर दुखतं मला. तुला जर कोणी त्रास दिला तर असं वाटतं दात तोडून टाकावे त्याचे. खूप सुंदर स्टोरी आहे, अतिशय सुंदर अशी रचना, कित्येकांच्या भावना हा चित्रपट प्रदर्शित करतो. कोणाचे प्रेम पूर्ण राहू नये. परत एकदा म्हणेल, वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी, जन्मोजन्मी तळहातावर, एक तुझी ही रेख हवी. आयुष्यात खूप लोक प्रेम करतात, पण खूप कमी लोक असतात जे आयुष्यभर एकाच व्यक्तीवर प्रेम करतात. काकण जुन्या आठवणींना उजाळा देणारी कथा आहे. जितेंद्र जोशी यांनी आणि उर्मिला कानिटकर, 12 वर्षाचा कलाकार, त्याच्याही विशेष अभिनंदन करतो. पण वचन तर तू दिलं होतस ना. अश्रू अनावर येतात मूवी बघताना. काकण खूप सुंदर चित्रपट आहे, तुम्ही नका मिस करू. एक प्रेम शिकवणारा, या चित्रपटात दाखवलेले प्रेम आणि खरं विषयीचे प्रेम, त्यात काहीच फरक नाही.
असंच असतं, हळूच फुलणारं आणि बेफिक्री प्रत्येक क्षणी वाट पाहणारं, रुणारं, विराचं दुःख सोसणारं असेच प्रेम करा. मनात ही व्यथा का खोडून का पण निभावणं शिका. जेव्हा गोपी किशूला म्हणतो, तू खूप बघितली तिची वाट, आता तू मर. खुणा जगायचे आहे. That moments are heartbreaking. The one sentence and dialogues are tell us the true friendship and true love also. Heads off कीर्ती रेडकर यांना. खूप दिवसापासून या चित्रपटाबद्दल ऐकलं होतं. पाहताना डोळ्यातले अश्रू नाही मुभा नसावी असा हा चित्रपट. मी अगोदर सुरुवातीपासून रडलो. ज्यांनी खरं प्रेम केलंय ना त्याला हा चित्रपट काय आहे नक्की कळेल, त्याचे महत्व कळेल आणि अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रेम कसे टिकवायचे ते या चित्रपटात पाहावे. जर आपली आवडती व्यक्ती आपली नाही झाली तर तिच्या आठवणी, आयुष्यभर तिच्या आठवणीत राहणं, ते प्रेम कसे असते आणि ते कसे करावे ते फक्त एक सच्चा प्रेमी करू शकतो. एखाद्या प्रेमाला जीव कसा लावा, कसा ओवाळून टाकावा ते ह्या चित्रपटात बघितलेलं आहे. शेवटचा क्षण मनाला खूप भावून जातो आणि असाच प्रेम असावा. आजकाल असे प्रेम राहिलेच कुठे. अगर हा चित्रपट पाहताना अगर केसूच्या ठिकाणी मी स्वतःला ठेवून पाहिलंय आणि सुधामतीच्या ठिकाणी मी आपल्या प्रेमिकाला ठेवून पाहिलंय तर जणू मी माझी स्टोरीज बघतो असंच भास झाला. आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्रास होतो ना. जरूर तुम्ही ही मूवी बघा. यूट्यूबमध्ये फ्रीमध्ये आहे. मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पूर्ण परिवार बघू शकता. संपूर्ण कलाकारांचं मी भरपूर अभिनंदन करतो. मराठी सिनेमा खूप पुढे जाओ आणि खूप यशस्वी हो अशी मंगल कामना करतो. थोडीशी मनातले आपण पिक्चर बद्दल ऐकू. तुम्हालाही उत्साह मनात तयार झाला असेल अशी आशा करतो. तुमचे काही कॉमेंट्स, तुमचे काही मत असतील तर जरूर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. भेटूया परत थोडीशी मनातलं घेऊन. तोपर्यंत जय हिंद.